हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत सेंटेन्स आणि सेंटेन्सचे प्रकार. तर सेंटेन्स आणि सेंटेन्सचे प्रकार काय आहे हे इथे दिलेले आहे. बघा, जसं सेंटेन्स, काइंड्स ऑफ सेंटेन्स, डिक्लरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्पॅरेटिव्ह अँड एक्सक्लामेटरी असे 4 प्रकार वाक्यामध्ये येतात. आता 5वा कोणता आहे नंतर शेवटी मी तुम्हाला सांगेल. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतं, ते 4 प्रकार जे नेहमी आपल्याला बघायला मिळतात. पहिला आहे डिक्लेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सलाच असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हणतात. ठीक आहे. तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य म्हणजे नेमकं नाही, त्यामध्ये काय डिक्लेअर केलं जातं? स्टेट्स, डिक्लेअर्स समथिंग. एखादी स्थिती काय त्यामध्ये जाहीर केल्या जाते, सांगितले जाते, त्या स्थितीविषयी माहिती सांगितल्या जाते. तर असे जे विधान आहे ते विधान त्या विधानार्थी वाक्यामध्ये मांडल्या जातात. तर त्याला आपण काय म्हणतो? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. सेंटेन्सचा पहिला प्रकार जो आहे हा आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. दुसरा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे तुम्हाला माहीत असेल, त्याला दुसरं आपण क्वेश्चन म्हणतो, प्रश्नार्थक वाक्य. ठीक आहे. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स नेमकं त्यामध्ये काय सांगितलं जाते? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आस्क अ क्वेश्चन. साधा सिंपल आहे, कोणाच्याही लक्षात राहू शकते. आपण म्हणजे इयत्ता 1ली पासून 4th स्टँडर्डपासून वगैरे 10वी 12वी पर्यंतच्या इव्हन MPSC UPSCच्या विद्यार्थ्यांना सुद्धा जर समजा अभ्यास चालू केलेला जर असेल आणि त्यांना ग्रामरचा पाठ, पोर्शन हा जर समजा आज अपुरा जर राहिलेला असेल तर त्यांनी नक्कीच या ठिकाणाहून सुद्धा ते सुरुवात करू शकते. आणि हे ऐकल्यानंतर, हे बघितल्यानंतर नक्कीच कोणताही विद्यार्थी सेंटेन्स आयडेंटिफिकेशनमध्ये अपयशी होणार नाही, गॅरंटी. जसं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य, आणि या वाक्यामध्ये काय विचारलं जातं? आस्क क्वेश्चन. काय विचारलं जातं? आस्क क्वेश्चन, प्रश्न विचारला जातो बस. याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. जसं फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट आर यू डुईंग. तर या प्रकारचे प्रश्न त्या वाक्यामध्ये येतात. नेक्स्ट आहे इम्पॅरेटिव्ह. थर्ड आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञा कशा प्रकारच्या? जसं कमांड, रिक्वेस्ट, डिझायर, अपील. कमांड, रिक्वेस्ट, डिझायर, अपील. कमांड आज्ञा, डिझायर इच्छा दर्शवणे, इच्छा दर्शवण्यासाठी, रिक्वेस्ट विनंती करण्यासाठी सुद्धा, त्याच्यानंतर अपील म्हणजे सुद्धा विनंती करण्यासाठी आपण इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सचा उपयोग करतो. इम्पॅरेटिव्ह मीन्स आज्ञार्थी वाक्य. लक्षात आलं? या ठिकाणी कमांड, रिक्वेस्ट, ऑर्डर, अपील, डिझायर या प्रकारच्या विश आपण काय करू शकतो? या इम्पॅरेटिव्ह वाक्यामध्ये एक्सप्रेस करू शकतो, दर्शवू शकतो, सांगू शकतो. आणि सांगण्यासाठी आपण इम्पॅरेटिव्ह आज्ञार्थी वाक्याचा उपयोग करू शकतो. ठीक आहे. आणि लास्ट आहे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स म्हणजे या वाक्यामध्ये असं की अचानक निघालेल्या ज्या भावना आहेत, ज्या फिलिंग्स आहेत, ह्या मांडण्याकरता आपल्याला एक्सक्लामेटरी वाक्याचा उपयोग करता येईल. एक्सक्लामेटरी वाक्याचा उपयोग कशासाठी? अचानक निघालेल्या ज्या भावना आहेत, फिलिंग्स आहेत, इमोशन्स ज्या आहेत, ह्या मांडण्याकरता एक्सक्लामेटरी वाक्याचा उपयोग केला जातो. कोणत्या वाक्याचा? एक्सक्लामेटरी वाक्याचा. कशासाठी? अचानक, सडनली, क्विकली. ठीक आहे. तर अशा निघालेल्या भावना अशा कोणत्या आहेत? जसं तुम्ही सरप्राईजली कुठल्या गोष्टी अचानक पाहताय, अचानक नजर पडते, त्यावेळेस तुमच्या तोंडातून जे निघालेले वाक्य आहे किंवा जे शब्द आहेत, तर ते शब्द, त्या शब्दांचा, त्या वाक्यांचा तुम्हाला
कोणत्या वाक्यामध्ये उपयोग करायचा आहे किंवा ते मांडणार तुम्ही ते कोणतं वाक्य असणार ते एक्सक्लामेटरी असणार. कुठलं असणार? एक्सक्लामेटरी. यालाच मराठीमध्ये काय म्हणते? उद्गारवाचक वाक्य. कुठलं म्हणते? उद्गारवाचक वाक्य. मग बघा आपण 4 वाक्याचे प्रकार बघितले. पहिला आहे डिक्लरेटिव्ह, त्यालाच विधानार्थी वाक्य म्हणतो. दुसरा आहे इंट्रोगेटिव्ह, त्यालाच प्रश्नार्थक वाक्य म्हणतो. आणि तिसरा आहे इम्पेरेटिव्ह, त्यालाच आज्ञार्थी वाक्य म्हणतो. आणि चौथा आहे एक्सक्लामेटरी, त्याला म्हणतो आपण उद्गारवाचक वाक्य. असे 4 प्रकार आहेत. आणि मी म्हटलं लास्ट 5वं तुम्हाला सांगणार मी. तर 5वं हे आहे ऑप्टेटिव्ह सेंटेन्स. ऑप्टेटिव्ह म्हणजेच इच्छादर्शक वाक्य. ठीक आहे. तर हे 4 जे प्रकार आहे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणत्याही वर्गाला, कोणत्याही क्लासमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्याला हे 4ही वाक्याचे प्रकार अतिशय कामी येणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांना जर समजा 4 सेंटेन्समध्ये दिलेल्या या 4 सेंटेन्समध्ये जर प्रॉब्लेम जात असेल ओळखण्याकरता, लिहिण्याकरता, मांडण्याकरता, तरी नक्कीच हा व्हिडिओ बघून त्यांनी काय करायचं, याचा अभ्यास करायचा आहे. आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत किंवा प्रश्न आहेत, तुम्हाला जे प्रॉब्लेम्स असेल ते मला कमेंट्समध्ये कळवायचे आहेत. तर आज आपण काय बघितलं आहे? सेंटेन्स आणि सेंटेन्सचे प्रकार. काय बघितले आपण? सेंटेन्स आणि सेंटेन्सचे प्रकार. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. आणि जर समजा तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट्स, सबस्क्राईब्स, शेअर करायला विसरू नका. कारण तुम्ही जर याच अशाच प्रकारे जर समजा मला सपोर्ट जर केला तर मला सुद्धा काय होईल, एक प्रेरणा मिळेल, इन्स्पायरेशनल मी होईल की ज्यांनी मला माझी स्फूर्ती वाढत आणखी व्हिडिओ करण्याची. की तुम्ही असंच जर इंटरेस्ट माझ्या व्हिडिओमध्ये मला जर दाखवत राहिले, शो करत राहिले तर आज आपण एवढंच शिकलेलो आहोत. नक्कीच कमेंट्समध्ये तुमच्या ज्या रिॲक्शन आहेत नक्कीच कळवा, सांगा.